असलेल्या नवशा गणपती मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आनंदवल्ली परिसरात असलेल्या या पेशवेकालीन गणपतीची आख्यायिका आहे। या ठिकाणी जे नवस केले जातात ते पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाविक जे आहेत चतुर्थीसह इतर दिवशी देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत असतात। आपण जर मंदिराचा परिसर बघितला तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात नवसाच्या ज्या घंट्या आहेत त्या ठिकाणी बांधल्याचं पाहायला मिळतंय आणि भाविक जे आहेत ते देखील मनोभावे या ठिकाणी दर्शनासाठी मंदिरात येत असतात। आज पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। खरं तर पेशवेकालीन हे मंदिर आहे आणि पेशवेकालीन परंपरा आहे। या ठिकाणी भाविक जे आहेत ते शहरासह शहराच्या परिसरातील या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आज देखील भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलेली। आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टी आहेत। आज संकष्टी चतुर्थी आहे, आषाढ महिना देखील आहे आणि आपण आतमध्ये फुलांची विठुरायाची आरास केली। हो, हे नवशा गणपती मंदिर हे आहे, हे पेशवेकालीन मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास जो आहे 300 ते 350 वर्षाचा आहे। आम्ही प्रत्येक चतुर्थीला आरास करतो, पण आता या चतुर्थीला असं महत्त्व आहे का एकादश आत्ताच होऊन गेली, आषाढी एकादश होऊन गेलेली आहे आणि आषाढ महिना आहे। याच्यामुळं विठ्ठल रुक्माईची आरास केलेली आहे। फुलांची अशी एक सजावट एकदम अशी छान दिसणारी आरास केलेली आहे। पाणी चालू आहे, गोदावरी अशी खळखळून वाहती आहे। त्याच्यामुळं आज आम्ही ही आरास केली आहे आणि भाविक आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता इथं येऊन अभिषेक केला आहे। अभिषेक पूर्ण महाअभिषेक झाला, महाआरती झाली, नंतर परत मग भाविकांचे दर्शनाच्या रांगा चालू आहे। खरं तर या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घंट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। अशी भाविकांची आख्यायिका या ठिकाणी केलेले नवस पूर्ण होतात। हो, हे खरं आहे। लाखो भाविकांना इथं अनुभव आले का इथं नवस पूर्ण होता। नाशिकपासून 5 किलोमीटर बसलेले हे नवशा गणपतीचं मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे। याचा इतिहास 300 ते 350 वर्षाचा इतिहास आहे। आनंदाबाई पेशवे यांनी, राघोबा दादा माधवराव पेशवे यांनी जेव्हा पुण्याहून नाशिकला आले 1764 साली, त्यांनी तर आल्यावर एक नवस केला होता, मला जर मुलगा झाला तर मी मंदिराची स्थापना करेन। मग त्यांनी नवस केला आणि त्यांचा नवस पूर्ण झाला। 1774 साली हे मंदिराची स्थापना केली। तर स्थापना अशी केली की त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून स्थापना केली। त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव विनायक ठेवलं। त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून नवशा गणपती असं नाव ठेवलं। तशी अशी आत्तापर्यंत 300 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। जो बी भाविक येतो नवस करतो, नवस पूर्ण झाल्यावर कोणी घंटा वाहतं, कोणी नारळ वाहतं, कोणी दुर्वा वाहतं। त्याच्यामुळं या नवशा गणपतीची मंदिराला एक घंटा वाहून अशी आकर्षक हे झालेलं आहे। प्रत्येक भाविक जिच्छेप्रमाणे छोटा घंटा, मोठा घंटा, 51 किलोचा, 101 किलोचा, 113 किलोचा, 108 किलोचा, असे म्हणजे माया पाण्यात आले पहिल्यापासून मी पाहतोय का इथं असे घंट्या वाहून नवस पूर्ण करतात। खरं तर नाशिकच्या आनंदवल्ली परिसरात असलेल्या या गणपती मंदिरात केलेला नवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि या ठिकाणावरची आख्यायिका देखील आहे। त्यामुळे भाविक चतुर्थीसह इतर दिवशी देखील दर्शनासाठी गर्दी करत असताना आज देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या मंदिरात झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।